आपल्याकडे केजेस आहेत। हे तुम्ही बाहेर लावण्यासाठी फीडर आहे जे चिमण्यांसाठी। बघा काय माहिती का 800 500 800 रुपयापासून चालू होते। ॲडल्ट पेअर 800 रुपयाला मिळते, 600 रुपयाला मिळते। हेल्थ वरती आणि बजीच्या कलर वरती आहे। ह्याच्यामध्ये मी रेड आईज ठेवलेले आहेत, नॉर्मल बजीज, रेड आईज आणि रेनबो बजीज आहेत। हे सगळे चिक्स आहेत। हे माझ्याकडे 1 ते 2 पेअरच आहेत। तुम्हाला एक एक्झिबिशन पेअर दिसेल, शो बजीज बोलता येईल त्याला। ही एक पेअर आहे आणि ह्याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज आपण आलेले आरजी पेट शॉपला भेट देण्यासाठी। डोंबिवली वेस्टला त्यांचा एक शॉप आहे आणि खूप सुंदर अशी बजीसची त्यांच्याकडे कॉलनी आहे। अनेक त्यांच्याकडे पेअर आहेत, ते सेलिंगही करतात। तर आजचा पूर्ण बजीसवर व्हिडिओ होणार आहे। जे पहिल्यांदा पेट म्हणून पाळणार असतील तर त्यांना बजीस तुम्ही पाहू शकता तुमच्या घरी। त्यांची काळजी वगैरे कशी घेतली पाहिजे, त्यांचे रेट्स काय, त्यांचे कोणत्या प्रजाती त्याच्यामध्ये येतात, हे आज पूर्ण आपण डिटेल व्हिडिओ होणार आहे। तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला मित्रांनो, आता पण आहे ना जय महाराष्ट्र नगर डोंबिवली वेस्टला आलेलं आहे पश्चिमेला। आणि तुम्ही इथे बघू शकतात ना, तर आज आपण आहे ना बजीस आरजी पेट फूड शॉप ह्यांना आज आपण भेट द्यायला आलेलो आहे। गावदेवी आर्केड शॉप, महाराष्ट्र नगर, डोंबिवली वेस्ट। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला दिसतच असेल, तुम्ही ते बघू शकतात। आणि इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार दादा। नमस्कार दादा, आपलं नाव? रितेश गायकवाड। आपल्या शॉपचं नाव आहे आरजी बजीज, आरजी बजीज पेट अँड फूड शॉप। आणि दादा, इथे कोणाला जर यायचं असेल तर कसं यायचं? डोंबिवली स्टेशन वेस्टवरून ऑटो येतात, 15 रुपये घेतात, शेअरिंग ऑटो, महाराष्ट्र नगर बोल। बरं दादा, मी बघतो आपल्याकडे अनेक बजीसचे पेअर आहेत तुझ्याकडे आणि सगळे वेगवेगळे कलर वगैरे आहेत। तर ह्याच्यामध्ये दादा पहिला प्रश्न असेल की कोणते व्हरायटी असतात बजीसमध्ये? व्हरायटीज म्हणजे पहिलं तर आपल्याकडे नॉर्मल बजीज आहेत, आपल्याकडे हेलिकॉप्टर आहेत, होगोरोमो बोलतात, रेनबो आहे आणि शो बजीज आहे। बरं। आणि दादा, जे आता पहिल्यांदा बर्ड्स घेत असतात, बर्ड लवर असतात, तर त्यांना काय सजेस्ट करते? म्हणजे पहिला बर्ड आपण जर बजीस घेतला तर त्यांच्यासाठी चांगला आहे? मी बिगनरसाठी तर मी बोलेल की पहिल्यांदा त्यांनी नॉर्मल बजीजच घ्यावा, कारण थोडं पैसे कमी आहेत, कारण बाकीचे एक्झॉटिक आहेत ते फार महाग आहेत आणि पहिलं लोकांना समजत नाही कसं सांभाळायचं, त्यांना काय हे करायचं। तर एक नॉर्मल बजीसची पेअर घेतल्यानं त्याच्याने सुरुवात केली तर बरं होईल त्यांनी। बरं। आणि दादा, ह्यांचं आयुष्य किती असतं? बघा, आपल्या याच्यावरती मॅक्सिमम म्हणजे 5 ते 6 वर्ष पण राहतात ते, जर त्यांना प्रॉपर डाईट केलं, त्यांना काही आजार नाही झाला तर 5 ते 6 वर्ष जातात। बरं। आणि दादा, म्हणजे एक अडल्ट आणि त्याच्यामध्ये म्हणजे जसं आपल्या पुरुषांमध्ये असतं 18 वयाच्या नंतर, तसं पक्ष्यांमध्येही असतं ब्रीडिंगचं काय? नॉर्मली आहे ना, नॉर्मल बजीजवाले आहे ना, मिनिमम 4 ते 5 महिन्याचा बजीज पाहिजे, तर तो प्रॉपर ब्रीडिंग साठी हे आहे, तयार झालेला असतो। म्हणजे 4 ते 5 महिन्याने प्रॉपर तयार होतात। काही म्हणजे 3 महिन्याने पण तयार होतात। जे वाईल्डवाले आहेत, जे नॉर्मल बजीज ते 3 महिन्यामध्ये पण चालू करतात। बरं। त्यांची ॲक्च्युअल एज 6 महिने आहे, 6 महिन्यामध्ये ते ॲक्च्युअल रेडी होतात। हो, बरं। आणि दादा, जर साधारण जर कोणी बजीस घेतला मग त्याला केज कितीचा लागतो? बघा, केज आपल्यावरती आणि आपल्या घरात जागा किती आहे त्याच्या याच्यावरती। पण नॉर्मली तुम्ही बघू शकता, मी एक पेअर 2 फीटच्या याच्यामध्ये ठेवलेलं आहे, तर त्यांना थोडंसं फ्लाय करता यायला पाहिजे। बरं। आपल्याकडे एकदम छोटे केज पण मिळतात अशा प्रकारचे, पण ह्याचा काही उपयोग नाही, त्याला फ्रीली फ्लाय करायलाच नाही भेटणार। बरोबर। तर तुम्ही नॉर्मली मिनिमम 2 बाय 1.5चा येतो। बरोबर। मग तिथे तुम्ही प्रॉपर पॉट ठेवू शकता आणि प्रॉपर त्यांना सगळं ठेवू शकता। ओके। आणि दादा, पुढचा प्रश्न असेल की साधारण रेंज काय असते? साधारण रेंज म्हणजे आता आपण एक साधा बजीस बघितला, आता तुम्हाला टाईप सांगितले त्याच्यामध्ये की होमोरोबो आहे, परत हेलिकॉप्टर आहे, तर त्यांचे काय रेट्स असतात आणि कसे म्हणजे व्हरायटीमध्ये असतात? बघा काय माहिती का 800 500 800 रुपयापासून चालू होते। ॲडल्ट पेअर 800 रुपयाला मिळते, 600 रुपयाला मिळते, हेल्थ वरती आणि बजीच्या कलर वरती आहे। तुम्ही 800 ते 20,000पर्यंत पण बर्ड आहे। बरोबर। ते एक्झिबिशन आणि जे शो बजीज मिळतात, जे एक्झिबिशन आहे, जे हॉलंड ब्लड असते, ते तर 18,000 20,000ला पण मिळतं। सुरुवात तुम्ही 500 पासून करू शकता। ओके। आपल्याकडे ॲडल्ट पेअर जी होगोरोमोची आहे ती 4,500 4,000 रुपयाला मिळते। ओके। दादा, कोणती आहे ती पेअर? ही बघा ना, ही आहे। ओके, ही पेअर आहे ना? हो।
माझ्याकडे रेनबो पण आहेत. रेनबो मी सध्या इकडे फ्लायर याच्यामध्ये सोडलं कारण त्यांनी ब्रीडिंग केलेली आहे, त्याचे हे बच्चे. माझ्याकडे रेनबो तुम्हाला 2,500 ते 3,000पर्यंत पेअर मिळेल. रेनबोचे? हो, रेनबोची. आणि आता ह्याच्यामध्ये सगळे म्हणजे अजून कोणते न्यूट्रिशन आहेत? ह्याच्यामध्ये मी रेड आईज ठेवलेले आहेत, नॉर्मल बजीज, रेड आईज आणि रेनबो बजीज आहेत. रेनबो हे सगळे चिक्स आहेत, हे सेलसाठी आहेत. हे सेलसाठी? हो, हे सेलसाठी. आणि ह्याची काय रेंज असेल ह्याच्यामध्ये? ह्याची नॉर्मल बजीजची आहे ती 600 रुपीज पेअर आहे. बरं. आणि रेनबो आहे ते 2,000 to 2,500. आणि दादा तू बोलला होता की आपल्याकडे एक्झिबिशन बजीस पण आहे. हां, एक्झिबिशन सध्या माझ्याकडे 1 ते 2 पेअरच आहे. तुम्हाला एक एक्झिबिशन पेअर दिसेल, शो बजीज बोलता येईल त्याला. ही एक पेअर आहे आणि ह्याच्यामध्ये साठी आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी आपल्याला DM करावं, मी त्यांना प्राईस त्यांना सांगेल. अजून दादा कोणते तू बोलत होता की ओपन कॉलनीमध्ये सोडलेले आहे? हां, हे कसं मी एकदा एक क्लास घेतल्यानंतर काही ब्रेक देण्यासाठी मी ओपन फ्लायर केजमध्ये सोडतो, कारण ते जरा फ्लाय करतील तर त्यांची तब्येत चांगली राहते, त्यांची हेल्थ चांगली राहते. बरोबर. आणि दादा इकडे तू ते स्टिक वगैरे लावले आहेत ते त्यांच्यासाठी म्हणजे एकदम त्यांच्या फ्लाय वगैरेसाठी चांगलं आहे? हो, त्यांना बसायला ते स्टिक लावले. बरं. आणि दादा साधारण ह्यांचं खाणं काय असतं? साधारण मेन खाणं तर त्यांचं कांग आहे, जे आपण हे मिक्स सीड देतो त्यांना. बाकी माझं जे डाएट आहे ते मी रोज दिवसातून एक घेतो. आज मी त्यांना बीट दिलेलं आहे. हे बघा, तुम्ही ते बघू शकता. बीट माझ्या बजीजला बीट फार आवडतं. मी एक दिवस बीट देतो, एक दिवस मका, एक दिवस मूग, मटकी सॉफ्ट फूडमध्ये पदार्थ, एक दिवस भिजवलेले गहू देतो. बरं. एक दिवस ग्रीन देतो, पालक, मेथी, कोथिंबीर, पुदिना, असं माझं एक दिवसाचा डाएट आहे. आणि दादा मी बघतो खूप जण बॉक्स पण लावतात मेटिंगसाठी, बर्डसाठी. तर मग मटका चांगला आहे की बॉक्स? ॲक्च्युली मी ह्याच्या पहिले बॉक्समध्येच करतो. बॉक्स लावलेला आहे बघा. तर बॉक्स जर तुमचा जरा मोठा असेल ना तर तो त्यांना काही वेळेस 6-6 पिल्लं पण देतात. मग त्यांना जागा होण्यासाठी बॉक्स थोडा मोठा. बॉक्समध्ये तुम्ही ब्रीडिंग घ्या किंवा मटक्यामध्ये घ्या, दोन्ही सेम आहे. सेम आहे. ओके. आणि दादा ज्यांना समज कॉलनी अशी आता साधारण हा केज कितीचा असेल? हा केज आहे 3.5 बाय 2.5चा आहे. 3.5 बाय 1.5 आहे. ओके. म्हणजे जे ज्यांना हॉबी म्हणून चालू करायचं असेल केजमध्ये, म्हणजे कॉलनी म्हणून एक छोटासा सेटअप, तर ह्याच्यामध्ये आपण चालू करू शकतो? हो, याच्यामध्ये चालू करू शकतो. ॲक्च्युली याच्यामध्ये मी ठेवलेले, मी याच्यामध्ये 6 ते 7 पेअर 6 पेअर लावलेल्या. ॲक्च्युली काय, जर तुम्ही एकत्र ठेवले ना तर ते मारामारी पण करतात, डिस्टर्ब करतात एकमेकांना. बरोबर. तर नॉर्मली जर तुम्हाला चांगलं सेटअप करायचं असेल तर असं केज सेटअप केलेलं बरं. तर त्याच्यामध्ये ब्रीडिंग चांगली होती, एकमेकांना डिस्टर्ब करत नाही. आणि दादा आता गरमी चालू आहे, समर सीझन आहे, जसं आपण माणसं आहोत, आपल्याला ताण लागेल तर आपण पाणी पिऊ शकतो. तर लवबर्डची कशी काळजी घेतली पाहिजे, तू काय बोलतो? त्यांना जास्तीत जास्त ऊन लागलं नाही पाहिजे. काही लोक काय करतात, विंडोमध्ये ठेवून देतात, मग त्यांना ऊन लागते, पाऊस लागतंय, तर ती मेन काळजी घेते. जसं आपल्याला जास्त प्रमाणात ऊन लागलं, पाऊस लागला तर आपल्याला त्रास होतो, तसा त्यांना त्रास होतो. त्यांना जास्त ऊन नाही लागलं पाहिजे, जास्त पाऊस नाही लागला पाहिजे, जास्त थंडी पण नाही लागली पाहिजे. दादा आता आपल्याकडे कोणते तू बोललास की आता हे सेलला आहे? हां. एक आपण एक्झिबिशन बघितला, ही दुसरी एक पेअर आहे. अजून कोणते काही आपल्याकडे? सध्या तर माझ्याकडे हेच सेलला आहे. हे सगळे चिक्स आहेत आणि काही रेडी आहेत, हे सेलला आहेत सगळे. आणि दादा जर आता आपला व्हिडिओ बघून कोण सबस्क्रायबर म्हणजे कॉन्टॅक्ट केला तर आपण ऑल ओव्हर मुंबईमध्ये डिलेव्हरी पाठवू शकतो. मग त्याचे डिलेव्हरी चार्जेस एक्स्ट्रा असतात? हो. बरं. आणि दादा मी बघतो आपल्याकडे केजेस वगैरे आहेत, तर मग आपल्याकडे अजून काय काय, म्हणजे आता केजेस? आपल्याकडे केजेस आहेत. हे तुम्ही बाहेर लावण्यासाठी फीडर आहे, जे चिमण्यांसाठी. बाकी मिक्स सीड आहे आपल्याकडे. फिश आणि टर्टलचं पण खाणं आहे आपल्याकडे. बरं. आणि आता आपण बोर्डिंग फॅसिलिटी वगैरे घेतो, तर आपण बघितलं दादाकडे हे सगळे बर्डचे आपल्याला केजेस वगैरे, तसंच खाणं वगैरे आहे. आणि जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर नक्कीच तुम्ही दादाला DM करू शकतात इन्क्वायरीसाठी, किंवा तुम्हाला परचेस करायचं असेल तर नक्कीच तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्प्लेला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल. आणि थँक्यू दादा तुझा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद प्रथमेश. येत राहा, मी पुढे काय असेल अपडेट त्यासाठी मी तुला सांगेल. ओके, नक्कीच आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ करू नवीन अपडेटवर. थँक्यू. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.